मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा। मेरे जय जय राम कृष्ण हरे हरे, 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 जय जय राम हेलो कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, हरे जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कुंभले धान उभे विठेवरी, धान उभे विठेवरी, कुंभले धान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून करकटावरी ठेवून हार गळा कसे पीतांबर, हार गळा कसे पीतांबर, हार गळा कसे पीतांबर, हार गळा कसे पीतांबर, ज्ञान आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, कौस्तुभमणि विराजित, कौस्तुभमणि विराजित, कौस्तुभमणि विराजित, तुळसीहार गळा कसे पीतांबर, तुळसीहार गळा कसे पीतांबर, तुळसीहार गळा कसे पीतांबर, तुळसीहार गळा कसे पीतांबर, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, आवडे निरंतर हे चिदान, रूपमणे माझे हे सर्व सुख, माझे हे सर्व सुख, माझे हे सर्व सुख,
रूप पाहता लोचनी
त्याग आणि शांती संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोळा उभय लोकी कीर्ती सोळा उभय लोकी कीर्ती सोळा रावरी जायाचे उसने रावरी जायाचे
भाग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोकी कीर्ती सोहळा मान येर येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविसी केली या फावला ठाईचा तो लाहो कृष्णेचा तो काहो कहावेद तुका मने लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल येर येरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडावेसी पांडुरंगा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्चहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् मॉनिटरला जास्त घुमायला आवाज मुक्त कैवल्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून त्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय योग्याची त्याग संपत्ती आणि त्या योग्याचा सोहळा कसा होतो तो आत्मबोधापर्यंत कसा पोहोचतो याबद्दलची मीमांसा करणारा हा अभंग आहे. विठ्ठल गेले अनेक वर्षापासूनचा चालत असलेला हा अभंग आणि आज या दुसऱ्या दिवसाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. आपल्या सर्व संत सज्जन माता भगिनी आपल्या सर्वांचं दर्शन घेतलं. ज्यांच्या योगे या ठिकाणी येणं घडलं ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळ आपण सर्वच या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबा भजनी मंडळाचे सदस्य ज्यांनी या ठिकाणी या शिवेचं बाकी आपण सर्वच मंडळींच्या वतीनं मला मिळालेलं निमंत्रण त्याच्या नंतर सर्वच आपण दिवाळीची मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं आणि जसे ज्ञानोबा तुकोबा तिथे देतील त्याप्रमाणे अभंगाचा भाव करण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल आपली वाटचाल परमार्थाच्या दिशेने आणि परमार्थाचा एक एक टप्पा आपण पार करतोय. आज विशेष दिनोत्सव आहे. भगवान श्री दत्तात्रेयाचा जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवाला धरूनच आजच्या अभंगाची योजना योग्याचं जीवन कसं असतं योग्याचं जीवन काय ते असतं आणि भगवान दत्तात्रेय म्हणजे प्रत्यक्ष योगाचं मूर्तिमंत उदाहरण. अर्थात भगवान श्री दत्तात्रेयाच्या या पावन चौकडच भारतवर्षामध्ये पूर्ण आनंदोत्सव साजरा होतो आहे आणि विशेष भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर जिथं जिथं म्हणून हिंदू आहे जिथं जिथं म्हणून मराठी माणूस आहे अशा ठिकाणी उत्सव चालू आहे. आपल्या अस्मितेचा विषय म्हणजे भगवान दत्तात्रेयाचा उत्सव जन्म उत्सव आणि आज योगायोगाने आपल्याही सप्ताहामध्ये हा
तारखेनुसार असतो. दत्त जयंतीचा फार काही याच्यामध्ये संबंध नसतो. कधी होऊन गेलेली असते, कधी होणार असते. पण योगायोग, तीर्थक्षेत्र योग या ठिकाणी जे आपल्याला आज ते भगवान दत्तात्रयाची जयंती साजरी करायला मिळाली, जन्मोत्सव साजरा करायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने काहीतरी भगवान दत्तात्रयाचं चिंतन, अर्थात त्यांच्या त्या गुणाचं चिंतन, जे म्हणून काय योग आहे, त्याग आहे, शांती आहे, याचं काहीतरी चिंतन आपल्याकडून घडावं आणि आपली शब्दस्मरणांजली भगवान दत्तात्रयाच्या चरणी समर्पित करावी, या हेतूने या अभंगाची योजना. आपण या परमार्थामध्ये रत झालेलो आहोत. आपला परमार्थ चालू झाला. माझं बोलणं कळतंय आपल्याला? आता मग लक्ष द्या. तुम्ही लक्ष दिलं तर मला बोलता येईल, बरोबर? आता इकडं तिकडं काय बघण्याचं काही कारण नाही. काम करणारी माणसं करतील, बघणारी माणसं बघतील. आता तुम्ही श्रवणासाठी आलाय म्हटल्यावर श्रवण करूया, आणि मी सांगण्यासाठी आलोय म्हटल्यावर एवढं आपलं चांगलं काम आपण करू. आपण ज्या परमार्थामध्ये रत झालेलो आहोत एका गोष्टीसाठी, की देवा तू आमचा उद्धार कर. अरे आम्ही दीन दुबळे आहोत, आम्ही या परमार्थाच्या पथापासून फार दूर आहोत. करुणेनं देवाला हरवण्याचा प्रयत्न करायचा. देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही, असं रोज देवाला बोलायचं. ऐकताय तुम्ही? रोज एकदा पूजा झाली, आपण पहाटे पूजा करतोय आणि पूजा झाल्याच्या नंतर देवाशी संवाद करायचा. आपण साऱ्या जगाशी संवाद करतोय पण देवाशी संवाद करायला तयार नाहीत. आपण रोज देवाला बोलायचं, रोज बोलायचं. तुम्ही म्हणतात त्याला कंटाळा येईल का? त्याला कंटाळा येत नाही. आपण त्याच्याशी बोलायचं, त्याला आवडतं आपण बोललेलं. आणि कसं साधं बोला, सर्वसामान्य भाषा असू द्या, त्यात व्याकरण आहे की न आहे, संस्कृत आहे की न, काही नाही. फक्त त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि रोज बोलायचं. काय बोलायचं? देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही. आमचं हा शब्द जरा लांब होतो, शब्द बदलूयात आपण. देवा तुझ्याशिवाय या जगामध्ये माझं कोणी नाही, असं रोज बोलायचं. तुम्ही म्हणता महाराज किती अभद्र वाक्य हे. आमचं घर भरलेलं आहे, बरोबर आहे की नाही? ज्या घरामध्ये राहतोय, ज्या गावात राहतोय, वाडा भरलेला, घर भरलेलं, आणि तुम्ही म्हणताय की देवा तुझ्याशिवाय कोणी नाही. हे वाक्य काही बरं नाही, हे अभद्र वाक्य वाटतं. खरं सांगू का, वरवर करणे हे अभद्र वाक्य वाटतं, पण खऱ्या अर्थाने हेच खरं वाक्य आहे. का खरं वाक्य सांगा मला? आपले सर्वच आहेत, पण आपल्या अंत समयाला धावून येणारं कोण आहे? आपली भक्ती जी करायची कशासाठी करायची? आपल्या अंत समयाला देव धावून आला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला भक्ती करायची. आज आपण इतका खटाटोप करतोय परमार्थाचा, कशासाठी करतोय? अहो आपल्या अंतकरणाचं परिवर्तन व्हावं, याच्यासाठी आपण परमार्थाचा खटाटोप करतोय. इतका खर्च, इतकी मेहनत, इतकी पळापळ, हे कशासाठी? परमार्थाचं फल आपल्याला मिळावं, आणि परमार्थाचं फल मिळावं याच्यासाठीच परमार्थ करायचा. विठ्ठल परमार्थ हा फल देणार आहे. परमार्थात आल्याच्या नंतर परमार्थाला सांसारिक फल मागायचं नाही मागायचं. का मागायचं नाही? कारण या जगामध्ये संसार परिपूर्ण कोणाचाही झाला नाही. कशासाठी मागायचं? आपण जर तशी मागणी करू तर ती मागणी बाधित होईल. त्याच्यामुळे तसं बोलायचं नाही देवाला. संसाराचा उत्कर्ष कधीच नको देवा, आमच्या परमार्थाचा उत्कर्ष झाला पाहिजे, आमचा परमार्थ वाढीस लागला पाहिजे. आणि नुसता वाढीच नाही, त्याला फळ मिळालं पाहिजे. काय फळ मिळालं पाहिजे? शता एका जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल दया. देवा तुला आमची दया आली पाहिजे. आमचा परमार्थ सफल झाला पाहिजे, तू भेटला पाहिजे, मोक्षापर्यंतचा प्रवास झाला पाहिजे. नुसता मोक्षापर्यंतचा प्रवास नाही, मोक्षानंतरचा प्रवास झाला पाहिजे. आम्ही काही साधनं करतोय, बऱ्याच वेळा आपण साधनाला लागतोय, पण साधनाची परिपूर्ती होत नाही. जोपर्यंत आपल्याला देव भेटत नाही तोपर्यंत त्या साधनाचा उपयोग नाही. ज्ञानोबराय बोलतात, विठाला विठाला जोपर्यंत आपल्याला बोध भेटत नाही तोपर्यंत आपलं साधन चालू ठेवायचं. जबबरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तबवरी या साधना भजावेची लागे. जोपर्यंत आपल्याला बोध भेटत नाही ना तोपर्यंत साधन करीत राहायचं. पण बऱ्याच वेळा असं होतं, त्या साधनाचा अभिनिष होतो, साधनाचाच माणसाला अहंकार होतो. आम्ही साधन करतोय, आम्ही भक्तीला लागतोय. अहो सर्व करताय तुम्ही म्हणजे काय देवावर उपकार करताय का?
नाही नाही, भक्तीला लागले म्हणजे कोणासाठी? आपल्या आनंदासाठी. आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे कशासाठी? आपल्याला आनंदाचं सम्राट होण्यासाठी. मग इथं अहंकाराचा विषय नाही, मी करतोय माझ्यामुळं होतंय, नाही नाही नाही. भक्तीला लागल्याच्या नंतर ते साधनाचा कधी अभिनिवेश धरायचा नाही. बऱ्याच वेळा बघा आपल्याकडं दसऱ्याच्या अगोदर भांडे घासण्याचा प्रोग्राम असतो ना, असतो. आणि त्याच्यामध्ये आवर्जून आपण एक भांड म्हणजे आपल्याकडे आहे, सर्वांकडेच आहे ते, कुठलं? तांब्याचं भांड असतं आपल्याकडे. आणि तांब्याचं भांड ज्यावेळेस आपण घासण्यासाठी घेतो त्याला एक विशिष्ट पावडर लागते. आता मी करावी लागते. वारकरी संप्रदाय हा त्याग संपन्न संप्रदाय. बघा हा संप्रदाय कसा आहे? ऐकताय तुम्ही? माझं बोलणं कळतंय आपल्याला? हा संप्रदाय स्वमत आग्रही आणि परमत सहिष्णू संप्रदाय. स्वतःचं मत आग्रहाने मांडणारा आणि दुसऱ्याच्या मताबद्दल सहिष्णुवादी संप्रदाय आपला. या ठिकाणी जास्त त्यागही नाही आणि जास्त भोगही नाही. जास्त त्याग असला असता तर संसारिक माणसं आपल्याला इथे दिसली नसती आणि जास्त भोगी माणसं नाहीत. या जगामध्ये दोन वर्ग आहेत, एक त्यागी आहे आणि एक भोगी आहे. ऐका, विठाला वर्गीकरण करताना काही साधू महात्म्यांनी, काही शास्त्रकारांनी त्याचं वर्गीकरण केलं. काय वर्गीकरण केलंय? 4 टप्पे पाडले जगाचे. 4 टप्पे या जगातील लोकांचे, त्यांच्या स्वभावाचे, त्यांच्या विचाराचे 4 टप्पे. एक पहिला टप्पा, ऐका बरं, ऐका. एक जरी मुद्दा आपला तुमचा निघून गेला, इकडे तिकडे विचलित लक्ष झालं तर पुन्हा तुम्ही उद्या दुसऱ्या दिवशी चर्चा करताल, अहो कीर्तन केलं पण काही मुद्दे महाराजांनी सोडले. महाराज बरोबरच मुद्दे सोडतो, फक्त आपलं मन नसतं त्याच्यात, नाही का? आपलं मन भरकटलेलं, इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ. माझा मुद्दा चालला, 4 टप्पे केले, अति महत्वाचं आहे. हे ऐकलं की कीर्तनच झालं आपलं. पहिला टप्पा आहे भोगातून भोगाकडे. ऐकताय? पहिला टप्पा भोगातून भोगाकडे. दुसरा टप्पा सांगितला भोगातून त्यागाकडे. तिसरा टप्पा सांगितला त्यागातून भोगाकडे. आणि चौथा टप्पा आहे त्यागातून त्यागाकडे. लक्षात आलं? नाही आलं? परत सांगतो. पहिला टप्पा भोगातून भोगाकडे. दुसरा टप्पा भोगातून त्यागाकडे. तिसरा त्यागातून भोगाकडे. आणि चौथा त्यागातून त्यागाकडे. विठ्ठल पहिला टप्पा भोगातून भोगाकडे. आपण त्याच्यामध्ये प्रवृत्त आहोत, आपण नित्य भोग भोगणारे आहोत. बघा, या संसारामध्ये आपण आहोत. परमार्थाच्या दिशेने कधी आपल्या अंतःकरणामध्ये उदय होतो की नाही, मला आता परमार्थ करायचा आहे, परमार्थाच्या दिशेने मला जायचंय? नाही नाही, आपली बुद्धी घारलेली आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपल्याला विषय गोड वाटतात. पंच विषयामध्ये आपण घारलेलो आहोत, आपण विषयाच्या अधीन आहोत. जीवाला फक्त एकच भोग भोगणे, मी आणि माझं, याच्या व्यतिरिक्त तो कोणाचाही विचार करत नाही. त्यागाकडे जाण्याची त्याची प्रवृत्ती नाही. आणखी तो काय करतो? ज्ञानोबराय बोलतात, म्हणते संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. या ठिकाणी तो मृत्यू लोकात राहतो पण स्वर्गाच्या सुखाची अपेक्षा करतो. स्वर्गाच्या सुखाची अपेक्षा करणं म्हणजे काय? भोगाचीच अपेक्षा करणं. विठाला त्याला आता या ठिकाणचे सुख नकोय, तो आता इथल्या सुखाला भेटलाय. बरोबर आहे की नाही? जास्त भोग भोगून झाल्याच्या नंतर मनुष्य भेटतो की नाही? भेटतो. बघा ना तुम्ही, घरामध्ये सारखीच आता एकच भाजी जर सुरू केली, समजा शेवग्याच्या शेंगा, 8 दिवस शेवग्याच्या शेंगा म्हटलं तर 9व्या दिवशी आपण खाऊ का? अहो 8 दिवस कशाला खातोय? 1-2 दिवस झाल्या तरी माणसं म्हणतात, अहो दुसरी भाजी नाही का काय? भोगाला भेटणारी माणसं आहेत की नाही? एक भोग सारखा चालत नाही. मग या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आनंद भोग आहेत, ते जीवाचे भोगून झालेत. आता जीव या मृत्यू लोकातल्या भोगाला भेटलाय, आता त्याला स्वर्गाच्या भोगाची अपेक्षा लागलेली. अरे स्वर्गामध्ये जास्त भोग आहेत, त्या स्वर्गाच्या भोगाचं वर्णन शास्त्राने केलंय. ज्ञानोबराय देखील बोलतात, गीता देखील बोलते, आम्हाला स्वर्गातले भोग भोगायचे. आता या ठिकाणी आम्ही कंटाळलो त्या भोगाला. सर्वसामान्य रोजचं तेच, रोजचं तेच, रोजचं तेच, रोजचा चहा, रोजचा चहा. अमृत तुल्य नको आम्हाला. आता आम्हाला प्रत्यक्ष काय पाहिजे? अमृत पाहिजे, प्रत्यक्ष अमृत पाहिजे. मग त्याच्यासाठीचे प्रयत्न, त्याच्यासाठी. ते अमृत कुठं मिळतं? कुठं मिळतं? चिखलीत? कुठं? शाळेत? असं कुठं
विठाला ते अमृत स्वर्गात मिळतं. ज्ञानोबारायांनी पत्ता सांगितला त्याचा. आपण प्रत्यक्ष तिथं गेलो नाही, पण ज्ञानोबारायांवरती किती विश्वास आहे आपला. कारण ज्ञानोबाराय स्वर्गाचं वर्णन करतात. काय तिथं चेत अमरत्व हे सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती चेत महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावे किल्लारे कामधेनूची चेत ओळगे देवोपायिका सेंग चिंतामणीच्या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरुंच्या गंधर्व गात गाणी रंभे ऐशा नाचणी. त्या ठिकाणी रंभे सारख्या नाचणी आहेत, त्या ठिकाणी उर्वशी आहेत, भोग भोगायचे, त्या ठिकाणी अमृत आहे. अमृत तुल्याचा आता भेट आलाय आम्हाला. प्रत्यक्ष अमृत आम्हाला चाखायचंय, त्याची चव आम्हाला चाखायची. तर ते कुठं मिळतं? ते स्वर्गात मिळतं. मग ते मिळवण्यासाठी काय करायचं? मग यज्ञ करायचा. यज्ञ करून काय करायचं? स्वर्गात जायचं. जेत अमरत्व हे सिंहासन, त्या ठिकाणी मर्क आसन नाही, अमर. ते काय म्हणजे 2 वर्षाला 4 वर्षाला बदलणारा विषय नाही. तिथं यज्ञ केले किंवा हलवायचं काम नाही. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी राहता येतं. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. बघा ना, तिथल्या सडका देखील गुळगुळ येतात. चिंतामणीच्या सडका आहेत. बरं तेच रस्त्याच्या कडेला येड्याबाबळीचे झाडं नाहीत. येड्याबाबळी माहित आहेत ना? येड्याबाबळी शान्या बाबळी. येड्याबाबळीचे झाडं नाहीत तिथं. काय आहेत? कल्पतरूचे झाडं आहेत, कल्पतरूच्या रांगा आहेत, कल्पतरूचे उद्यान आहेत. आणि त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. पण हा आनंद कुठपर्यंत मिळतो ह्या जीवाला? जोपर्यंत पुण्य गाठीशी आहे. ज्ञानोबाराय बोलतात मग पुण्याची पावती सरे तुका मने जाते पुण्यक्षया दोगते पुण्यक्षया दोगते पुण्यक्षया दोगते तुका मने जाते पुण्यक्षया पुण्यक्षय अधोगती. ज्ञानोबाराय बोलतात मग पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं रे संपलं. त्या ठिकाणी सन्मानजनक वापरून देत नाहीत. ते लगेच आपली पिशवी बळकुटी फेकून देतात खाली. निघा निघा, थांबायचं काही कारण नाही. बघा ना, एखाद्या भाडेकरूंनी जर भाडं थकवलं तर मालक 1 महिना वाट पाहिजे, 2 महिने, 3 महिने, फार फार तर 4 महिने त्याचं डिपॉझिट आपल्याकडे आहे. तोपर्यंत एकदा का डिपॉझिट संपलं की तो म्हणतो घर खाली करा. तशाच पद्धतीनं जोपर्यंत ज्ञानोबाराय इतकं सूक्ष्म बोलतात. मग दार ही चिपून येते याचे. दाराला सुद्धा हात लावता येत नाही. बाकीचं काय करून बसले. भोगातून भोगाकडे काय याचं वर्णन करण्याचं काही कारण नाही. आपण रात्रंदिवस त्याच्यामध्येच येतो आणि सर्वांचाच प्रवास तिकडेच चाललेला आहे. भोगातून भोगाकडे. मी माझं वाढावे संतान, कधी असावे धनधान्य. आपण याचाच रात्रंदिवस विचार करणार आहे. पण कधीतरी भोगातून त्यागाकडेचा प्रवास झाला पाहिजे. दुसरा टप्पा भोगाकडून त्यागाकडेचा प्रवास. आणि खऱ्या अर्थाने हा प्रवास दिशा देणारा प्रवास आहे. जगद्गुरु महाराजांचं जीवन सुरुवातीच्या जीवन. महाराज बोलतात मी कसा होतो? मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझे मी आठविले नाही कधी. माझे कृपाने ती माय बाबा नाही ऐकिले काही लेखी धरिले लाज सांगितले ही नावळे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. काय केलं म्हटले? हो आमच्याकडून परनिंदा घडली. मी तर अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. देवा मी तुला कधीच म्हणजे कधी तुझं श्रवण केलं नाही. जे लोक तुझ्याबद्दल त्यावेळेस आमचं मन त्याच्यामध्ये लागायला तयार नव्हतं. बघा समाज इतकाच आहे का? नाही, खूप लोक आहेत. रस्त्यावर पाहिलं गर्दी किती नाही का, चालता येत नाही. पण परमार्थाच्या दिशेने वळतो कोण, येतो कोण? ज्याची अनंत जन्माची पुण्य येईल आणि ज्याला असं वाटतंय माझा काहीतरी पारमार्थिक उत्कर्ष व्हावा, असेच माणसं या धर्ममंडपात येतात. नाहीतर बाहेर रस्त्यावर किती गर्दी, पाऊल ठेवायला जागा नाही.
योग्य माणसं आहेत, पण त्यांची प्रवृत्ती भोगातच आहे. बघा, आपण किमान या धर्ममंडपामध्ये आलोय, खऱ्या अर्थाने आता आपला भाग्य उदय झाला म्हणायला हरकत नाही. कसं काय? कारण आपण या धर्ममंडपात आलोय, संतांचे विचार आपल्या कानावरती पडतायत, संतांचे अनमोल शब्द. भाग्याचा उदय भाग्याचा आपण इथपर्यंत आलोय, आपल्या भाग्याचा उदय झाला, त्या दिशेने आपला प्रवास चालू झाला. पण खऱ्या अर्थाने आता आपल्याला प्रवास करायचा तो भोगाकडून त्यागाकडे. भोग पाठीमागे सोडायचे आणि त्यागाच्या दिशेने प्रवास करायचा. त्यागाच्या दिशेने प्रवास करताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या सांभाळावं लागणार आहेत आपल्याला. त्यागाच्या दिशेने प्रवास इतक्या सहजासहजी होत नाही. अहो, भोग समोर आहेत, पाठव्य शक्ती अंगामध्ये, आणि तरी सुद्धा त्या भोगाला लात मारायची तयारी. याला म्हणायचं भोगातून त्यागाकडेचा प्रवास. बघा ना, जगद्गुरु महाराजांचं जीवन आपल्याला काय दर्शवतं? भोगाकडून त्यागाकडेचा प्रवास. भंडाऱ्या डोंगराचा एकांत आहे, ऐकताय? भंडाऱ्या डोंगराचा एकांत आहे आणि एकांतामध्ये महाराजांचं भजन चालू आहे. एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. त्या ठिकाणी भजन चालू आहे आणि भजनामध्ये विक्षेप करण्यासाठी, महाराजांची साधना भंग करण्यासाठी गावातल्या कुटील लोकांनी एका स्त्रीला पाठवलं आणि त्या ठिकाणी ती स्त्री आली. मंजेरी नावाची स्त्री महाराजांकडे आली. ती आपला अंग विक्षेप करू लागली महाराजांकडे बघून. काही आणखी जवळ आली महाराजांच्या, काही बोलण्याचा महाराजांना प्रयत्न करू लागली. पण त्यावेळेस महाराज हसले. तिला वाटलं महाराज हसले म्हणजे हसलेच, पण अहो, हसलेल्या लोकांना नुसते एकट्या दुकट्या नाही, कोट्यावधी लोकांना बाहेर काढण्यासाठी हा सूर्य तत्पर आहे. आणि तो या स्त्रीसाठी फसणारा आहे का? नाही. हा सर्वोच्च बोधावरती गेलेला महात्मा जगद्गुरु महाराजांचं जीवन. त्या स्त्रीशी काही महाराज संवाद करतायत, बोलतायत. बाई, जाई वो तू माया नकारी सायात, जाई वो तू माया नकारी सायात, आम्ही विष्णू दास कहिते नोय, आम्ही विष्णू दास कहिते नोय. निर्जन जागेवरती आली. अति शांतता आहे या ठिकाणी. तू या ठिकाणी आली, तुला ज्यांनी कोणी पाठवलं, तू या ठिकाणी आमची साधना भंग करण्यासाठी आली. बोलो, आज तू अंग विक्षेप करते,
आज तुझ्या मृगनयनीसारखे तू डोळे फिरवते. एक दिवस ही तुझी त्वचा आज चमकते ना, म्हातारपण झाल्याच्या नंतर हीच तुझी त्वचा फाटलेल्या गोधडीसारखी गंभीर. आज तू ते मृगनयनीसारखे डोळे फिरवते. तुझं वय झाल्याच्या नंतर याच्यातून घाण वाहू लागेल. तुझं चाफेकळीसारखं नाक आहे, उद्या त्याच्यातून घाण वाहू लागेल. ज्या मानेनं तू विक्षेप करते ती मान तुझी आपोआप हलेल. म्हणून जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास जैसेन हो. हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे, हे आपल्याला प्रेरणा देणारं जीवन आहे. आणि याला म्हणायचं भोगातून त्यागाकडेचा प्रवास. भोग समोर आहेत, वाटव्य शक्ती एकांताचा वास आहे, पण सांगण्याची ताकद जाई होतो माते न करी सायास. हा सर्वोच्च प्रवास म्हणायचं, सर्वोच्च प्रवास. नाहीतर बघा ना, गुरफटलेले माणसं आहेत, गुरफटलेले. त्या अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद गेले. स्वामी विवेकानंद गेल्याच्या नंतर एक तरुणी स्वामीजींच्या प्रेमात पडली. स्वामीजींना माहित नाही, ती तरुणी स्वामीजींच्या प्रेमात पडली आणि बोलू लागली स्वामीजींना, स्वामीजी मला तुमच्यासोबत विवाह करायचा आहे, मला तुमच्यासारखाच मुलगा पाहिजे. संन्यासी योद्धा तुमचं जीवन, तेजोपुंज जीवन, मला तसाच मुलगा पाहिजे. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, माते तू मला कशाला मुलगा, अर्थात माझ्याकडून ही अपेक्षा करू नको. कुठली अपेक्षा कर, तू मलाच मुलगा मान, मलाच मुलगा मान. माझ्याशी विवाह करायचा, माझ्यासारखाच मुलगा शक्य नाही. ही गोष्ट याला काय म्हणायचं, भोगातून त्यागाकडेचा प्रवास. साधी गोष्ट नाही, हे नाकारणं सोपं नसतं, नाकारणं सोपं नसतं. त्याला धैर्य असावं लागतं, एक आंतरिक ऊर्जा असावी लागते. त्यावेळेस या भोगावर लात मारता येते. विठाल या जगामध्ये भोगातून त्यागाकडेचा तुलसीदासजी महाराजांचं उदाहरण आपल्याला सांग. अशी कितीतरी हजारो उदाहरणं सांगता येतील की जे भोगाकडून त्यागाकडे गेलेले. पत्नीनं उपदेश केला, पत्नीनं उपदेश केला की नाही, तुलसीदास महाराजांना सांगितलं की इतकी आसक्ती बरी नाही, तुम्ही इतकी आसक्ती त्या रामरायावरती धरा, तो भेटल्याशिवाय राहणार नाही, त्याचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आसक्तीच धरायची ना, तर देवाच्या नामाबद्दलची धरा, त्याच्या रूपाबद्दलची आसक्ती धरा. या नासक्या कुसक्या देहाची आसक्ती धरू नका. पत्नीनं उपदेश केला. अर्थात भोगाकडून त्यागाकडेचा प्रवास कोणामुळे सिद्ध झाला, पत्नीमुळे सिद्ध झाला. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील आपल्याला, कितीतरी. माझा मुद्दा चाललाय भोगातून त्यागाकडेचा प्रवास. आता आपला तिसरा टप्पा कुठला, त्यागातून भोगाकडे. ही यादी फार मोठी आहे. त्यागापर्यंत पोहोचलेले माणसं पण परत भोगामध्ये रममान झाले. त्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे यडका मदन, केवळ पंचानन, धडक मारली नारदा, शंकरा. अहो विश्वामित्रासारखा महान ऋषी नाडीला जेने विठाला. ही यादी फार मोठी आहे. त्यांनी त्यागापर्यंतचा प्रवास केला आणि त्याग संपन्न जीवन जगत असताना एक महत्वाची गोष्ट बोलून जातो बघा. बऱ्याच वेळा अति उच्च टोकावर गेल्याच्या नंतर दुसऱ्याचा धक्का आपल्याला लागत नाही. ऐका बरं, फार मार्मिक बोलतो. अति उच्च टोकावर गेल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्याचा धक्का लागत नाही, आपलाच स्वतःचा तोल जातो आणि स्वतःचा तोल गेल्याच्या नंतर अधःपतन होतं. कुठल्या तरी गाण्यामध्ये तोल सुटावा अशी वेळ ही विठाला विठाला. आठवण काय ना घरी गेल्यावर काय. सर्वात महत्वाची गोष्ट, तोल स्वतःचा स्वतःला धक्का लागतो. आपल्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर क्रिकेट स्वतःचीच बॅट स्वतःच्याच हाताने आऊट होणं याला म्हणायचं. ह्या लोकांना कोणी आऊट करण्यासाठी आलं नाही, ह्या लोकांचं कोणी तप भंग करण्यासाठी आलं नाही. हे स्वतःच अति उच्च प्रवास केला त्यांनी आणि परत ते खाली आले. मला वाटतं आपण त्यांच्याबद्दल बोलण्याचा आपल्यालाही अधिकार नाही. हा मुद्दा आपण असा ठेवू आणि त्यागाकडून त्यागाकडेचा जो प्रवास आहे त्याचं चिंतन करू. विठाला त्यागमय जीवन, त्यागमय जीवन, त्यागी जीवन आहे आपलं, त्यागातलं जीवन आहे. बघा स्वामी विवेकानंदांचे गुरु
संसारात असून सुद्धा त्यागी जीवन, किती त्यागी जीवन, किती त्यागी जीवन. शेवटचा काळ तर असा सांगितला त्यांचा स्वामी रामकृष्ण परमहंस. बघा, ज्या वेळेस आकाशामध्ये काळे ढग यायचे त्यावेळेस स्वामी रामकृष्ण परमहंसांना समाधी लागायची. का? कारण त्या ढगामध्ये त्यांना आपली कालिका माता दिसायची आणि कालिके मातेचं स्वरूप माझ्या समोर आहे म्हटलं की भाव समाधी लागायची. इतकं उच्च कोटीचं जीवन, उच्च कोटीचं त्याग संपन्न जीवन. आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो, ज्या वेळेस थोडस वय झालेलं आहे आणि स्वामीजींना घशाचा कॅन्सर झाला, खूप वेदना आहे, पण मला हे खूप बघून या ठिकाणी संतोष आहे. स्वामीजींची धारणा, देवाला प्रार्थना करायची नाही, प्रत्यक्ष कालिका माता समोर आहे, अडचण काही येऊ देणारी नाही, पण देवाला गाऱ्हाणं सांगायचं नाही. देव प्रसन्न आहे, देव आपल्याशी रोज बोलतोय, पण आपल्या संसारातल्या व्यथा देवाच्या समोर मांडायच्या नाही, कधीच मांडायच्या नाही. संसार चाललेला आहे, संसार व्यथेने भरलेला आहे, संसार दुःखामुळे, संसार प्रसन्न जरी झाला तरी देवाला दंभाने बोलायचं, देवा माझं बरं चाललंय, मी व्यवस्थित आहे, काही अडचण नाही, मला संसार अडचणीनं भरलेला आहे. पण देवाला बोलताना तुम्हाला सांगू का, आठवलं एक वाक्य, परमपूज्य सद्गुरू डोंगरेजी महाराजांचं वाक्य, माझ्या लक्षात आहे आपण कुठे आहेत तर, पण ते डोंगरेजी महाराजांचं वाक्य सांगतो. डोंगरेजी महाराज बोलतात, संसारिक लोकांच्या समोर तुम्ही छाती काढून चाला, संसारिक लोकांच्या समोर कधी आपलं दुःख व्यक्त करू नका, संसारिक लोकांच्या समोर कधी रडू नका. ज्या वेळेस आपण संसारिक लोकात राहतोय ना त्यावेळेस आपण प्रसन्न मनाने चला. लोकांना पण वाटलं पाहिजे, अरे हा खातोय काय, राहतोय काय, काय चाललंय याचं, याला इतकी ऊर्जा येते कुठून, त्याचा सदैव प्रसन्न चेहरा. लोकांनी विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे, आपलं किती दुःख आहे, आपण रात्री जेवलो नाही, आपल्याकडे रात्री पिठाची व्यवस्था होती, आपलं संसार आणखी खाली गेलेला आहे, पण तरी सुद्धा लोकांजवळ आपल्या संसाराबद्दल बोलायचं नाही. उलट एखाद्याने विचारलं कसं चाललंय, अहो खूप छान, काहीच अडचण नाही. रात्री जेवण केलं, हा जेवण केलं, काय होतं, पराठे होते रात्री, आणि नुसते पराठे नव्हते, पनीर पराठे होते म्हणायचं. हे संसारिक लोकांच्या समोर. आणि हेच एखादा साधू महात्मा घेतला तर त्याला सांगायचं, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, हो तुम्ही ज्या मार्गाने गेलात आणि तुम्हाला देव भेटला तो मार्ग आम्हाला सांगा, आम्ही दीन आहोत, हीन आहोत, अनाथ आहोत, ज्या मार्गाने गेलात आणि तुमच्या अंतःकरणामध्ये तो देवाचा अंश आहे, त्याच्यातला 1000वा भाग आमच्याही अंतःकरणामध्ये प्रविष्ट व्हावा आणि त्याच्या समोर ढसा रडायचं. कुठं? साधूच्या जवळ, साधूच्या जवळ. आणखी महत्वाचं बोलतोय, संसारिक लोकांच्या समोर जर रडू आपण तर संसारिक लोक आपल्याला दुर्बल समजतील. संसारिक लोकांच्या समोर जर रडलो, अश्रू ढाळले, तर त्या अश्रूला नाव येईल हा दुर्बल आहे, आणि परमार्थामध्ये जर आपण रडलो तर त्याला नाव येईल हा सबल आहे.
हा सबल आहे. अर्थात सबलतेची भक्ती करायची. दंभ थोडं वाटेल, दंभ या ठिकाणी की बाबा काही परिस्थिती चांगली नसताना हा म्हणतो चांगलंय, या ठिकाणी जरूर दंभ करायचा, जरूर दंभ करायचा, काही अडचण नाही. माझा मुद्दा चाललाय, संसार दुःखाने भरलेला आहे. अर्थात रामकृष्ण परमहंसाचं जीवन रोग आहे, कॅन्सर सारखा, कॅन्सरची व्याधी आहे, पण रामकृष्ण परमहंसांनी कधी कालिके मातेसमोर तक्रार केली नाही. एक दिवसाचा प्रसंग. आता जगायचं जीवन कोणासाठी? हे ज्ञानदान करण्यासाठी जीवन आहे आपलं. बस ज्ञानदान करायचं. बरेच शिष्य मंडळी पाठशाळेमध्ये यायचे आणि ज्ञानदान चालू. पण एक गोष्ट अशी घडायची, कुठेतरी जीव गुंतून ठेवावा लागतो महात्म्याला, तर तो जीव राहतो. नाहीतर कुठं गुंतलाच नाही तर इथं राहण्याचं काही कारण नाही, लगेच प्राण सोडावी लागतील. स्वामीजींचा जीव गुंतला होता रामकृष्ण परमहंसाचा. कशामध्ये? त्या पकोड्यामध्ये. भजी एक असा गाड्यावरती भजे तळणारा होता. रोज पहाटे तो यायचा त्या ठिकाणी, त्याचं तो दुकान लावायचा आणि भजे तळायचा. पाठशाळेमध्ये त्या भज्याचा वास सुगंध आला की रामकृष्ण परमहंस पाठ तसाच सोडायचे आणि त्या गाड्याच्या दिशेने जायचे. बस त्याला माहिती होतं स्वामीजींना थोडेसे भजे लागतात. बस तो गरम गरम भजे स्वामीजींना खायला द्यायचा. मग इकडं पाठामध्ये चर्चा व्हायची, बघा आपले गुरुदेव भजे लगेच वास आला की निघायचे. हे काय बरं नाही म्हटले. शिष्यामध्ये चर्चा, शारदा देवीच्या कानावरती ही चर्चा केली आणि शारदा देवी बोलू लागल्या स्वामीजींना, तुम्हाला जर भजेची इतकीच आवड आहे तर मी करून घालते, पण तुम्ही त्या गाड्यावरती त्या टपरीवरती जाऊ नका. हो, त्या शिष्यांमध्ये फार वेगळी चर्चा होते, आपले विद्यार्थी वेगळी चर्चा करतात. त्यावेळेस स्वामीजी बोलतायत, खरं सांगू का म्हटले देवी, ज्या दिवशी माझी या भजे खाण्यावरची आसक्ती संपेल त्या दिवशी तो माझा शेवटचा दिवस असेल, माझा शेवटचा दिवस असेल. आणि मग काही काळ गेल्याच्या नंतर बस पाठशाळा भरलेली आहे, तो गाड्यावाला आला, तेल उकळते, त्यांनी भजेही तळायला सुरुवात केली, तो सुगंधही आला, पण स्वामीजी उठले नाही. शारदा देवीच्या काळजामध्ये धस्स झालं, अरे गड्या, आपले पती आपल्याला सोडून जात आहे. आणि खरं तसंच झालं. स्वामीजींनी देहाचा त्याग केला. महात्मा राहतो त्यागातून त्यागाकडेचा प्रवास, त्यागातून त्यागाकडेचा प्रवास. विठाला विठाला हे योगी लोक, यांना त्याग करावा लागतो आणि यांची सर्वात मोठी संपत्ती असते ती त्यागाची आणि शांती. अभंगाचं योग्याची संपदा
त्यागाने शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान. हा सोहळा कोणाचा होतो, मान कोणाला मिळतो? अहो ज्यांनी कष्ट केलेत त्यांना मान आहे, त्यांचा सोहळा होतो. सर्वसामान्यांचा सोहळा होण्याचं काही कारण नाही. घरामध्ये बसलाय, संसार करतोय, भोगातून भोगाकडे प्रवास करतोय आणि त्याला वाटतं मला मान मिळावा. कसं शक्य आहे? नाही. घरातले सुद्धा लोक मान द्यायला तयार होत नाहीत. का? कारण आपलं कर्तृत्वच तेवढं असतं. कर्तृत्व संपन्न जीवन जगायचं. कर्तृत्व संपन्न जीवन हा देह आपल्याला एकदाच मिळालाय. या ठिकाणी हार मानण्याचं काही कारण नाही. संसार रोज आ वासून आपल्या समोर उभा आहे, बरोबर ना? संसार रोज आ वासून उभा आहे. काळ घडोघडी आपली वाट पाहतोय, घडोघडी काळ. रात्रंदिवस प्रवास चालू आहे आपला. संसार आ वासून बसलाय, काळ घडोघडी वाट पाहतोय. आणि याच्यात सुद्धा आपल्याला जिंकायचंय. कशाला जिंकायचंय? आपल्या अहंकाराला जिंकायचंय. याच्यामध्ये आपल्याला संसारासोबत युद्ध करायचंय. त्या युद्धामध्ये संसार पराजित करायचा आहे आणि आपल्याला देवाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. प्रवास माग हटण्याचं काही कारण नाही, माग येण्याचं काही कारण नाही. एखादी साधना, एखादं काय आपण नामस्मरण करतोय, आणखी देव भेटला नाही, त्याचा साक्षात्कार झाला नाही, स्वप्नात देखील आला नाही, तर मग त्याची लगेच साधना सोडायची नाही. नाही नाही, त्या दिशेनेच प्रवास करायचा आहे. ऐकताय तुम्ही? त्याच दिशेने प्रवास करायचा. कुठपर्यंत प्रवास करायचा आहे? जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंतचा प्रवास करायचा आहे. अर्थात हा संघर्ष करायचा आहे. त्या शांती संपादन करायची ही सहजासहजी मिळत नाही. आणि फळफुट्यासारखं बाहेर मागं पळण्याचं काही कारण नाही. याच्याशी आपल्याला तोंड द्यायचंय. एक वाक्य सांगू का? जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत आपल्याला मरण्याचा सुद्धा अधिकार नाही. तुम्हाला वाक्य कळालं नाही का? परत सांगू का? नाही, म्हणजे पहिल्यांदा कळालं. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत आपल्याला मरण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रभूंनी सांगितलं, राजे जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत मला मरण्याचा अधिकार नाही. तसंच त्याच तोलामोलाचं हे वाक्य भेटला पाहिजे. देव आपल्याला आनंद साजरा करता आला पाहिजे. त्याग आपल्याकडून घडला पाहिजे. पण घडत नाही. असं आपण फळफुट्यासारखं माग माग माग. आपल्याला कितीतरी प्रेरणा देणारी चरित्र आहेत. काल परवा एक बोधकथा वाचली मी. नेपोलियन बोनापार्ट त्यावेळेस तो पॅरिस शहर जिंकण्यासाठी गेला. त्यावेळेस तो सीन नदीच्या काठावरून परत फिरला आणि परत फिरल्याच्या नंतर त्या पॅरिस मध्ये चर्चा झाली. एक प्रसिद्ध वर्तमानपत्राने हेडिंग लावली, पळपुटा इतरा नेपोलियन बोनापार्ट पळून गेला. आणि ही बातमी त्या नेपोलियन बोनापार्टने वाचली, ती हेडिंग वाचली. तो पेपर तसाच ठेवला आणि परत कामाला लागला. किती कामाला लागला? 3 महिन्यानंतर त्याने पॅरिसवर स्वारी केली आणि पॅरिस जिंकलं. तर पॅरिस जिंकल्याच्या नंतर त्याला वाटलं इतक्या प्रसिद्ध वर्तमानपत्राने आज काय हेडिंग दिली असेल. पहाटे पहाटे घोड्याहून रपीट मारतोय. त्यावेळेस एक छोटासा मुलगा, हातामध्ये पेपर आहेत, घोड्याहून चालता चालता तलवारीनं पेपर उचलला आणि वाचतोय. तर त्या दिवसाची हेडिंग होती, महान योद्धा नेपोलियन बोनापार्टचं या पॅरिस नगरीमध्ये स्वागत आहे. हा बदल घडतो की नाही? घडतो. कशाच्या जीवावर घडतो? आत्मविश्वासाच्या जीवावर घडतो. आत्मविश्वास. कष्ट आहेत, कष्ट भोगावे लागतात. कष्टाशिवाय मान नाही. तेरे हरी असं नसते होत. परमार्थामध्ये कष्ट करावे लागतात. त्याच्यानंतर माने, त्याच्यानंतर सोहळेत. तुम्ही मला सांगा, जगद्गुरु महाराजांचं जीवन घ्या. गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, अशी प्रारंभीची अवस्था. पण नंतरचा काळ काय? बघा, जगाचा स्वभाव आहे. हा जगाचा स्वभाव आहे. त्यांना आपण काहीतरी आपलं दाखवल्याशिवाय अस्तित्व त्यांना किंमत मिळत नाही. ज्ञानोबारायांनी तत्कालिक चमत्कार केले, तत्कालिक समाजाला त्या वेळेत ती गरज म्हणून ते चमत्कार घडलेत ज्ञानोबारायांकडून. पण नंतरचा आजचा समाज असं वाटतं की नाही की ज्ञानोबारायांचा रथ आपल्या दारातून यावा. ज्ञानोबारायन त्यावेळेस ज्ञानोबारायांना मदत दिली नाही. मला हे दुःख सांगत बसायचं नाही, तुम्हाला भावनिक करायचं नाही. मला सांगायचं याच्या पाठीमागं कष्ट किती आहेत. लोकांनी नाकारलं की नाही, मदुकरी दिली नाही, झोळी फाडली, नको नको ते आतवा बोलले. आज हेच ज्ञानोबाराय आपल्या दारामध्ये यावेत. त्याच ज्ञानोबारायांच्या रथाला आपले बैल असावेत म्हणून लिलाव बोलले जातात.
जगाची परिस्थिती, बरोबर की नाही? परिवर्तन कष्ट केल्याच्या नंतर, आपलं अस्तित्व सिद्ध केल्याच्या नंतर हे सर्व माणसं उजळून निघालेले. हा, हे कशाचं प्रतीक आहे? त्याग, शांती. पण त्याच्या अगोदर खूप कष्ट केले, खूप कष्ट केलेत. मान, उभय लोकी कीर्ती, सोहळा मान ही सहज नाही घडणारी गोष्ट, सहज घडणारी गोष्ट नाही. उभारिला ध्वज आयशी चराचरी कीर्ती, चराचरामध्ये ज्ञानोबरायांची कीर्ती आहे. तुम्ही मला सांगा, कीर्ती वेगळी आणि मान वेगळा. मान, कीर्ती बऱ्याच जणांची होती. कसाबची काय कीर्ती कमी आहे का? आहे की नाही कीर्ती? ह्या रावणाची कीर्ती का कमी आहे का? पण तुम्ही मला सांगा, आज आपल्याकडे रावण कोणाचं नाव ठेवलं जातं का? कोणाचंच ऐकण्यात पण नाही आपण. नाही, कीर्ती नाही का? अहो, कीर्ती आहे पण मान विरहित कीर्ती आहे. आणि आमच्या संतांची कीर्ती मानासोबतची कीर्ती आहे. विठाला कीर्तीसाठी प्रयत्न करणारे. त्या बिरबलच्या बादशाच्या मनात आलं, तुम्ही रामायणच वाचताय म्हणजे रामायणच वाचताय, माझं काहीतरी पुराण सांगा म्हटले, माझ्याबद्दल रामायण तयार करा. आता बादशाह सुचतो रामायण कसं करायचं तयार. त्यांनी सांगितलं रामायण तयार आहे सर्व, बरं का, पण आता त्याच्यातला एक मुद्दा आहे म्हटले, त्याच्यातला एक पार्ट असा आहे, रावणाने सीता पळून नेली. आता तुमची बेगम कोणी पळून नेली एकदा सांगा, म्हणजे आम्हाला तसं पुढे विस्तार करायला. अहो, कीर्तीसाठी हे शक्य आहे का? नाही, नाही, होणारी कीर्ती नाही. कीर्तीसोबत मान पाहिजे, मान. आणि तो मान फक्त मिळतो आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जीवन समर्पित केल्याच्या नंतर. बघा, बाकीच्या ठिकाणी आपल्याला मान नाही मिळत, प्रारंभी मानाचा काही विशेष नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये जसं जसं वय होईल ना तसा तसा मान मिळतो. संसारामध्ये वय झाल्याच्या नंतर मान नसतो. बाईल म्हणे खर तरी बरे. खर शब्दाचा अर्थ माहित नसेल तुम्हाला सांगू का? खर म्हणजे गाढव. विठाला मला हे गणितच कळलेलं नाही, म्हणजे मला कळलेलं नाही, म्हणजे प्रत्येकालाच कळलेलं नाही. आपण आयुष्यभर सोबत राहतो, बरोबर आहे की नाही? पण म्हातारीचं म्हाताऱ्याचं जमत नाही. काय कारण? पाहिलं की तिडक उठते. अहो, आयुष्याचे किती क्षण तुम्ही चांगले घातले सोबत, आणि म्हातारपणे असं काय होतं म्हातारं बघितल्याच्या नंतर? बघा, ऐकताय तुम्ही? एक बाबा 80व्या वर्षी वारले. वारल्याच्या नंतर सर्व सोपस्कार झाले, फोन लावा, पाहुणे बोलवा, सर्वांना बोलवलं, आणि आता त्यांना नेण्याची तयारी. एक विशिष्ट वर्ग असतो ती तयारी करण्यासाठी. ऐकताय तुम्ही? विठाला विठाला ती तयारी करण्यासाठी विशिष्ट वर्ग असतो. त्यांनी सर्व तयारी केली, त्याची खंडेकरी बोलवले, आणि आता उचलण्याची वेळ. त्याला काय म्हणतात? गिरडी. आता प्रत्येक वेगळा वेगळा शब्द आहे, आणि इथं प्रत्येक भागातून येतो, त्याच्यामुळे कुठल्या भागात काय म्हणतात लक्षात येणार आहे लगेच. बरं, चालतंय ना. तुम्ही तर मारला बाबा शिक्का. विठाला विठाला विठाला. आपल्या तिरडी उचलली. तिरडी उचलल्याच्या नंतर मोठा वाडा होता, उमरा मोठा होता. ऐका 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 ऐका, उमरा मोठा होता. पुढच्या खांदेकरी जो होता त्याची ठेच त्या उमऱ्याला लागली, आणि ठेच लागल्याबरोबर बाबा जिवंत झाले. बाबा जिवंत झाले. मग परत बाबाला घरी आणलं. परत ते काय सोपस्कार पूर्ण झाले. त्याच्यानंतर बाबा 5 वर्ष राहिले. 5 वर्षानंतर आता बाबाचा रोबाब वेगळा होता, फार राबू घ्यायचे घरच्या लोकांना, आणि मग घरचे लोकही नको झालेलं होतं त्यांना हे सर्व जीवन. 5 वर्षानंतर परत बाबा गेले म्हणजे वारले. परत पाहुणे बोलवा, परत तो प्रोग्राम, परत ती तिरडी उचलली. ते खांदेकरी निघाले. तेवढ्यात म्हातारी मागून पळतच आली, आणि तिने सांगितलं तेवढा उमरा सांभाळा म्हणजे. परत मला 5 वर्ष परत ह्या जाचाला सामोरं जावं लागेल तेवढा. म्हणजे लोक बघा किती प्रेम करणारे असतात. हा, सहन करणारे नाहीत लोक, आपल्याला सहन करू शकत नाहीत. एक गोष्ट करायची, ज्या परमार्थामध्ये आहोत
त्यागासाठी प्रयत्न करायचा, भोगासाठी प्रयत्न करायचा नाही. विठाल विठाल जर आपण त्याग केला, जर आपण शांती मिळवली, तर त्याच्या बदल्यामध्ये काय मिळतो आपल्याला? मान मिळतो, आपली कीर्ती होते. हा कशाचा व्यवहार आहे? हा उसनवारीचा व्यवहार आहे. अभंगाचं दुसरं चरण. भाग्यस्थळी देणे झाडावेशी. हा कसा प्रकारे म्हटले? हा उसनवारीचा प्रकारे. हा आपण त्याग कमवायचा, आपण शांती कमवायची, आणि त्याच्या बदल्यात काय? मान. त्याच्या बदल्यात काय? कीर्ती. हा मिळाली पाहिजे कीर्ती, मान मिळाला पाहिजे. आपण जे प्रयत्न चालू आहेत, रात्रंदिवस माणसं प्रयत्न करतायत. कशासाठी प्रयत्न करतायत? धावाधाव कशासाठी करतायत? मला लोकांनी चांगलं म्हणावं, माझी कीर्ती व्हावी, मला लोकांनी कोणी नाव घेऊ नये. प्रत्येक जीवाची हीच अपेक्षा आहे. पण त्या कीर्तीचं फार कठीण आहे. ती कोणाची कीर्ती होत नाही. हा आपण जर मानासाठीची जास्त अपेक्षा केली ना, तर माणसांना मान मिळत नाही. अपमानाला सामोरं जावं लागतं, अपमानाला सामोरं जावं लागतं. मग स्थिर राहायचं, मान मानाचं काम करेल. बघा ना, साधू महात्मे किती स्थिर आहेत. शांती परत लोये सुखा राव घेते दुःखा. शांती परत लोये सुखा. शांती परत लोये सुखा. राव शांती परत लोये सुखा. मनवोनी शांती धरा उतराल पहिला तिरा. मनवोनी शांती धरा उतराल पहिला तिरा. शांती परत शांती परत लोये शांती परत
त्याचे दुःख मनवणे शांती धरा उतराल बैल तिरा. शांतीचं महत्व सांगितलंय. शांत राहा, शांत राहा, स्थिर राहा, स्थिर राहा. ही आपली संपत्ती आहे, ही कमवायची. अर्थात उसनवारीचा व्यवहार आहे. जोपर्यंत आपण त्याग आणि शांती संपादन करत नाहीत तोपर्यंत आपल्याला मान मिळणार नाही. संसारामध्ये ज्या आपण मानाची अपेक्षा करतोय तो खोटा मान आहे, खोटा मान आहे. या ठिकाणी कोण कोणाला मान देते तुम्ही मला सांगा. ज्या वेळेस आपल्याकडे काही आहे करण्यासारखं, आपण काही देणं लागतो समाजाचं, त्यावेळेस आपण पुढं होऊन काम करायला गेलो तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. नाव ठेव. जगाचा स्वभावच वेगळा आहे हा. जगाच्या बद्दल जगाच्याकडून काही अपेक्षाच करू नका. जग फार विचित्र आहे. कसं विचित्र आहे? तुम्ही म्हणता सर्व घटी राम, देहात वगैरे पाहायचा, आणि विचित्र कसं म्हणता आहे ना. तो ज्या बोधाला आपण जात नाही तिथपर्यंत, तोपर्यंत त्याच्या अलीकडे मात्र हा प्रकार आपल्याला दिसून येतो. विचित्र जग. हा, त्याच्याशी व्यवहार करावाच लागतो. जसा पुढच्याने केला व्यवहार तसा आपल्याला व्यवहार करावा लागतो. हा जगाचा भाग आहे. बघा, जगाच्या पद्धतीनं जग कोणालाही किंमत द्यायला तयार नाही. त्या सुरेश भटांचे शब्द आहेत बघा. जोपर्यंत माणसाला गरज असते तोपर्यंत माणसाची गरज भागवत नाहीत, आणि गेल्याच्या नंतर मात्र लोक गोडवे गायला सुरुवात करतात. यांच्यासारखा माणूस आमच्या पंचक्रोशीमध्ये नव्हता. कधी म्हणतात माणसं गेल्यावर, म्हणजे कुठं गावाला, गेल्यावर माणसं म्हणतात. त्या सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य, सिंधुताई सपकाळ गेल्या, अनाथाची माता, त्यांचं एक वाक्य, बाबा या महाराष्ट्राच्या मातेत चांगलं म्हणून घ्यायचं असेल तर मरावं लागतं, मरावं लागतं. त्याच्याशिवाय लोक चांगलं म्हणत नाही, चांगलं म्हणत नाही. मग आपल्याला देखील लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटत असेल तर काय करायचं? बोला नाही. अहो, ह्या खोट्या मनाला कशाला मिळायचं? काही कारण नाही ह्या खोट्या मनाची अपेक्षा करणं, काही कारण नाही. बघा ना तुम्ही, एखादा गरजवंत जर आपल्याकडे येत असेल तर त्या दिवशी जो कोणी धनिकी तो रस्ता चुकून जातो, त्या गरजवंताची गरज भागवत नाही. आणि आज तो गेल्याच्या नंतर लोकांचा लोकव्यवहार कसा असतो? आपल्याला वाटतं की लोकांनी आपल्याला सहकार्य करावं, सहकार्य करावं, पण लोक सहकार्य करायला तयार नसतात. ज्यावेळेस माणूस जातो, मरतो, त्यावेळेस सर्वच लोक म्हणतात चांगला होता, बरा होता, हळहळतात, रडतात, त्याच्यासाठी रडतात. चाललेला असता हा लोकव्यवहार असतो. बघा ना तुम्ही, रामभाऊ गेलेले आणि त्यांना त्या तिरडीवर टाकलंय, ते कापड बाजूला सरकलं तर लोक म्हणतात अहो ते कापड झाकाना, रामभाऊचा पाय उघडा पडला. आणि आयुष्यभर रामभाऊला उघडं पाडण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. हा जगाचा स्वभाव. वर उचललंय, अहो सांभाळून, रामभाऊ पडतील. अहो आयुष्यभर त्या रामभाऊला पाडण्यासाठी प्रयत्न, आपल्याच्याने नाही पडला तर मध्ये उभा करून. जगाचा स्वभाव आहे, जगाचा स्वभाव. त्या सुरेश भटांनी छान शब्दांकन केले बघा. मेल्याच्या नंतर लोक व्यवहार कसा करतात आमच्याशी. सजवत होते मला, तुम्ही बारीक ऐकलं तर कळत, सजवत होते मला, मी शांत निसलो होतो, बहुतेक आसवांच्या धारेने मी चिंबत बसलो होतो. शेवटची आंघोळ होती गरम पाण्याची, ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाण्याची. आज वेगळंच काहीतरी घडत होतं, आणि वैर्याचं हे प्रेम माझ्यावर पडत होतं. तिथपर्यंत नेऊन सर्व प्रेम लुटवत होते, जोर जोरात रडून सगळे मला उठवत होते. 4 लाकडं घ्या म्हणजे तेवढ्यात भागेल. माझ्यानेच विचारलं अजून किती वेळ लागेल. सरणावर झोपूनही मी मौन पाळलं होतं, आणि जीव लावणाऱ्या माझ्यानेच मला जाळलं होतं, जीव लावणाऱ्या माझ्यानेच मला जाळलं. हा जगाचा स्वभाव आहे. जाळण्यासाठी दुसरे येत नाहीत. नाही रे, नाही तुला ते तुझी, नाही रे, नाही तुला ते तुझी, नाही रे, नाही तुला ते तुझी, नाही रे.
विठाल 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 नाही रे नाही कोणाचे कोणी आता साऊंड लागले विठाल विठाल आमच्या पांचाळ महाराजांनी अतिशय समर्पक प्रमाण दिलं बघा विषयाला पुष्टी देणाऱ्या प्रमाणे विषयाला पुष्टी देणार आता बऱ्याच वेळा प्रमाणे हे माणसं देतात पण भले लांब देतात हाताला सुद्धा येत नाही पण गोड प्रमाण विषयाला पुष्टी देणार हे कसं आहे कीर्तनात रस असणार आणि वारकरी आहेत ते मुळात कीर्तन साथी वारकरी माणसं पाहिजे बरोबर की नाही आमचे विलास महाराज गोड आवाजाचे माणसं गोड गळ्याचे माणसं आणि समर्पक उपद्रवी नसले पाहिजेत माणसं आता बऱ्याच वेळा असं वाटतं एक नको पण कुत्रा आवडतो म्हणू नको तो आणि असं बऱ्याच वेळा करतात आणि मग कसं होतं नाकापेक्षा मोती जड झाला की तो मोती काढून ठेवावा लागतो अर्थात ही मंडळी कीर्तनाला पोषक करणारे असो फक्त आता स्पीकर चांगला करा किती सुंदर वातावरण आहे किती उत्साह आहे बाहेरची मंडळी उभी आहेत या ठिकाणीची मंडळी सर्व सेवेशी तत्पर आहेत आणि असं वाटतं म्हणजे हे ज्ञानोबा तुकाराम असली मंडळी आहे ना तर प्रत्येक सदस्याचं त्या ठिकाणी इतका उत्साह असतो की जसं काय आपल्या मुलीचं लग्न आहे इतक्या समर्पित भावनेने हे करतात बरं परमार्थ समर्पित भावनेने म्हणजे आमचा मान वाढावा आमची कीर्ती व्हावी याच्यासाठी हे काम करणारे नाही आता त्याला काहीच हलवू नका असंच ठेवा झालं 5 मिनिटं राहिले फक्त आता माझा मुद्दा चाललाय की हे समर्पित भावनेने काम करणारे मंडळी आणि इतक्या तत्परतेने करतात म्हणून या ठिकाणी आनंद सोहळा आहे म्हणून या ठिकाणी आनंद उत्सव आहे असा सोहळा असा आनंद आपल्याला मिळतोय ते परमार्थाच्या माध्यमातून मिळतोय सर्वात महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा लाहो धरला ध्यास धरला संसारामध्ये आपण रममान आहे संसाराच्या बद्दलचा ध्यास आपण धरलेला आहे तर मग तो संसारातच दुःख भोगावं लागणार आणि जर आपण आत्मबोधाचा ध्यास धरलाय तर नक्कीच आपल्याला आत्मबोध देखील होतो अभंगाचं तिसरं भावला पण आपण परमार्थाची आणखी तीव्र इच्छा व्यक्त केली अर्थात त्या साधनेला प्रवृत्त झालो तर खऱ्या अर्थाने आपला जो परमार्थाचा प्रवास आहे तो सफलतेच्या दिशेने अर्थात आपल्याला आत्मबोध
होणार आणि आत्मबोध झाल्याच्या नंतर आपण त्या शिवपदावर आरूढ होणार. अभंगाचं शेवटचं चरण. कर्तव्य जाणे कामने कर्तव्य मन लाभ कर्तव्य कमन लाभ लावे शिव पदवी में भोगी शिव पदवी में भोगी शिव पदवी भोगी रवरी दया से रवरी दया से ऐका, झालं कीर्तन 5 मिनिटं फक्त. या आजच्या या अभंगाची योजना खऱ्या अर्थाने हे भगवान श्री दत्तात्रेयाचं वर्णन, त्यागाचं प्रतीक भगवान श्री दत्तात्रेय, योगाचं प्रतीक भगवान श्री दत्तात्रेय, शांतीचं प्रतीक भगवान श्री दत्तात्रेय, या सर्व प्रतीकाचा विचार करून वास्तविक पाहता बघा, आमच्या लोक महाराज वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा असो किंवा अन्य फड परंपरा असो, ज्या दिवशीचे औचित्य आहे
त्या दिवशी तो अभंग तशा आशयाचा अभंग घ्यायचा, अशी आपली नियमावली आहे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं मग दशक्रियेचं कीर्तन असतं, अभंग असतो उजळले भाग्य. आता एखादं उद्घाटनाचं कीर्तन असतं, नको नको मना पण तू माया जाळली, असे झालेलेच कीर्तन या भागात आपल्या झालेलेच की नाही झाले. म्हणजे अर्थात त्याचा आशय वेगळा असतो. पण आज भगवान श्री दत्तात्रेयाचा जन्मोत्सव आणि दुसरी कुठलीच चर्चा करणार आपण? त्यागाची चर्चा केली, योगाची चर्चा केली. अर्थात त्याग असल्याशिवाय शांती नाही, आपण याची चर्चा केली. भगवान दत्तात्रेयाचं जीवन आपल्याला काय सांगतं? त्याग धारण करा. बघा ना, स्नान केले पांचाळेश्वरी, स्नान पांचाळेश्वरीला, भिक्षा गाणगापूरला, विश्रांती माहूरला, असं दत्तात्रेयांचं जीवन. आणि ज्या मातेच्या पोटी दत्तात्रेय जन्माला आले, ऐकताय तुम्ही? तुम्ही ऐकत नाहीत, आता विचलित झालात. ऐका, 2 मिनिटं राहिले फक्त. बघा, भगवान श्री दत्तात्रेय ज्या मातेच्या उदरात जन्माला आले, ज्या मातेच्या पोटी जन्माला आले, त्या अनुसया, जोपर्यंत आपण कामाचं वस्त्र बाजूला फेकत नाहीत, जोपर्यंत क्रोधाचं वस्त्र आपण बाजूला फेकत नाहीत, जोपर्यंत आपण वासनेचं वस्त्र बाजूला फेकत नाहीत, तोपर्यंत देव आपल्या उदरात जन्माला येणार नाही. तोपर्यंत जीव, अर्थात ते सर्व आपल्याला करायचंय. क्रोधापासून मुक्ती मिळाली पाहिजे, क्रोधापासून आपण बाजूला आलो पाहिजे. वासना, कुठलीही वासना नको. 2 प्रकारच्या वासना सांगितल्या. कुठल्याही वासनेचा स्वीकार नको, मलिन वासना नको आणि शुद्ध वासना नको. या दोन्ही पलीकडे आपल्याला जायचंय. अर्थात अनुसया मातेचं जीवन आपल्याला हे सांगतं. आपल्याला आजच्या कथेमध्ये सांगितलं की नग्न भोजन, नग्न भोजन, न अग्नी नसलेलं, आणि वस्त्र कुठले नको? वस्त्र फक्त वासनेचे नको, वस्त्र कामाचं नको, वस्त्र क्रोधाचं नको, वस्त्र द्वेषाचं नको. या सर्व वस्त्राचा त्याग करायचा आणि भगवान दत्तात्रेयाला आपलं जीवन समर्पित करायचं. ज्या वेळेस आपण अशी साधना करू, त्यावेळेस मात्र देव आपल्या पोटी जन्माला येतात. आणि हीच आपण अपेक्षा व्यक्त करायची. भगवान दत्तात्रेयासारखं जीवन पाहिजे. कसं जीवन? 24 गुरु केले, 24 गुरु केले भगवान दत्तात्रेयाने. धरी अवतार विश्व तारावया, विश्वाचं रक्षण करण्यासाठीचा अवतार आहे. जगामध्ये अराजकता माजली त्यावेळेस धर्म, अर्थात देवाचा अवतार होतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस देव येतो आणि तो काय काम करतो? धर्माची संस्थापना करतो. पण संत इथं आल्याच्या नंतर धर्माचं संगोपन करतात. तो धर्माची संस्थापना करून मोकळा होतो आणि संत मात्र त्याचं संगोपन करतात. तो वाढला पाहिजे, तो वाढीसाठी प्रयत्न करतात. धर्म वाढला पाहिजे आणि म्हणून दत्तात्रेयाचा जो अवतार आहे ते धर्माचं संगोपन हे आहे आणि धर्माची संस्थापना आहे. त्यागाचं मूर्तिमंत प्रतीक. 24 गुरु केले. कोणाकोणाला गुरु केलं? अहो, ज्यांनी वाट बघितली त्याला गुरु केलं. कधी केला? गुरु केलं की नाही? अजगराला गुरु केलं की नाही? भ्रमराला गुरु केलं की नाही? आपण श्रीमद भागवत जर ऐकलं असेल तर 24 गुरु आहेत दत्तात्रेयांचे. आणि 24 ज्याच्याकडून जो गुण घेतला त्याला मी गुरु केलं. ज्याचा जो गुण घेतला त्याला मी गुरु केलं. वाट बघणं दत्तात्रेयाकडून शिकलं पाहिजे. जी कनिका वाट बघत होती तिला गुरु केला. अरे किती वाट बघते ही, आपण परमार्थात वाट बघत नाहीत. वाट बघायला आपण शिकलं पाहिजे. आपल्याला तर असं वाटतं की आज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की उद्या देव भेटला पाहिजे. आपण संसारामध्ये खूप वाट बघतोय पण परमार्थात वाट बघायला तयार नाहीत. बघा ना, शबरीने वाट बघितली, देव भेटला की नाही? भेटला. नारदांनी वाट बघितली, देव भेटला की नाही? भेटला. ध्रुवाने वाट बघितली, देव भेटला की नाही? भेटला. मग आपल्याला देखील वाट बघायची. कशाची वाट बघायची? देवा आमचा उद्धार कर, शता एका जन्माच्या शेवटी तुला आमची दया येऊ दे. अरे आम्ही नीनेत, आम्ही हीनेत, आम्ही पापीत, आम्ही अन्यायीत. बस देवा, जे म्हणून दूषण आम्हाला लावता येतील तेवढे कमी आहेत. फक्त एक कृपा कर. आम्ही काहीही असलो तरी आम्ही तुझे, आम्ही तुझे हे बोलायचं देवाला. रोज नित्य प्रार्थना करायची आणि या संसाराच्या रणांगणामध्ये उतरायचं. देवाला आपलंसं करायचं. देवाकडून ऊर्जा घ्यायची आणि ती ऊर्जा, हा उत्सव म्हणजे काय? ऊर्जाचे 365 वर्षानंतर वर्षांत उत्सव आहे तुमचा. बरोबर आहे की नाही?
वर्षांत उत्सव आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण सज्ज आहेत. या गेलेल्या वर्षामध्ये आपली ऊर्जा संसाराने खलास करून टाकली. परत नवीन वर्ष, नवीन संसाराचा डाव तो जिंकण्यासाठी आणि संसाराशी दोन हात करण्यासाठी या हरिनाम सप्ताहातून ऊर्जा घ्यायची आणि परत परत नव्याने संसाराला बोलायचं, संसार आम्ही जिंकू नाहीतर तो जिंक, त्याची पर्वा नाही, पण एक दिवस तो देव आमच्यावरती कृपा करणार आहे, कारण तो साधन आहे. ही मनोमन रोज भावना व्यक्त करायची आणि आपल्या जीवनाचा प्रवास करायचा. या सप्ताहाची शिदोरी आपल्याला वर्षभर पुरेल. ही सर्वच मंडळी तन मन धनाने, अहो लोक पैसे देऊन मोकळे होतात, वेळ कोण कोणाला देतो? या ठिकाणी वेळ देणारी माणसे 6 महिन्यापासून आधी तयारी करतात. मला तर ह्या सर्व घरकुल वाशियांची प्रत्येक भागातून इथं माणसे, मला म्हणजे एक विशेष कौतुक वाटतं त्यांचं. कसं कौतुक वाटतं? आपला काम धाम करायचा इतके काही संपन्न सदन माणसं नाही ते, पण तरी सुद्धा यांची अतीव श्रद्धा आहे. ही सदन माणसाला सुद्धा लाजवेल इतकी यांची श्रद्धा आहे. आणि यांची श्रद्धा अशीच शेवटच्या श्वासापर्यंत देवत राहो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची आणि शेवेला याच ठिकाणी विराम द्यायचा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हेथ माझे जीवले पायक. ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर. रामकृष्ण हरी. कृपया कोणी उठू नये, महाराजांचा सत्कार व्हायचा आहे. थोडं शांत बसा. आजचे दुसरे पुष्प श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज इदगे यांनी जो आज अभंग घेतलेला आहे, योगियांची संपदा त्याग आणि शांती. महाराजांनी अतिशय उत्कृष्ट प्रमाणे हे आजच्या अभंगाचे निरूपण केले. महाराजांनी सांगितलं की मरावे परी कीर्ती रूपी उरावे. या अभंगाचा सार महाराजांनी सांगितलेला आहे. तरी आजचे दुसरे पुष्प अशोक महाराज इतके यांचा सत्कार करण्यासाठी श्री आपल्या गोशाळेचे अध्यक्ष रामकृष्ण भाऊ लांडगे यांना विनंती करतो की कृपया त्यांनी महाराजांचा सत्कार करण्यासाठी यावे. तसेच आजचे पाहुणे मृदंगाचार्य सनत कुमार इदगे यांचा सत्कार आजचे
महाप्रसादाचे मानकरी श्री राजाभाऊ ऋषिकेश जाधव यांना विनंती आहे की त्यांनी कृपया सनत कुमार इदगे महाराजांचा सत्कार करण्यासाठी पुढे यावं. रामकृष्ण. तसेच आजच्या प्रसादाचे मानकरी श्री ऋषिकेश राजाभाऊ जाधव, शिवाजी खराटे, अश्रुबा सारोक आज ज्यांनी दत्त जयंतीसाठी असा भव्य दिव्य प्रसाद ठेवलेला आहे त्यांचे ही नाव आहेत. आज सकाळी काकरा आरतीचा नाश्ता कारभारी परळकर, पारायणाचा नाश्ता श्री महेश कणनाईके B27105, दुपारची पंगत श्री मच्छिंद्र भोसले, युवराज ढगे. आज दुपारचं भजन झालं श्री संत ज्ञानोबा तुकाराम भजनी मंडळाचं. उद्याची जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे, उद्या 27/12/2023 वसुंधरा महिला भजनी मंडळाचं चक्रपाणी वसाहतीतील उद्या दुपारी भजन आहे. तसेच सकाळी काकडा आरतीचा नाश्ता शिवकुमार मैनाळे, तसेच पारायणाचा नाश्ता श्री कुमारी धनश्री गुरुप्रसाद गुप्पार आणि दुपारची पंगत संस्कार हाऊसिंग सोसायटी C1 आणि संध्याकाळचा महाप्रसाद श्री महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी A23. रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती आहे की आपल्या सभा मंडळाच्या समोरच प्रसादाचा स्टॉल लावलेला आहे. कृपया उजव्या बाजूला पुरुषांनी जावे आणि डाव्या बाजूला महिलांनी जावे. त्यांनी प्रसादाचा लाभ घेऊन कृपया सर्वांनी लाभ घ्यावा या दत्त जयंतीच्या निमित्ताने. आणि वारकऱ्यांनी कृपया इथे थांबा.